आदरणीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी हे मार्गदर्शन करतील. उपस्थित सर्व आज आपल्या ज्यांच्या संकल्पनेतून खरंच या राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगले निर्णय घेतले ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमिर खानजी, आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब, अवताडे साहेब आणि आमचे सगळेच कृषी विभागाचे अधिकारी आणि सर्वच आज उपस्थित असणारे सगळे आज त्यांनी आपल्या सगळ्यांना एक मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, प्रेझेंटेशन दाखवलं गटशेती किती महत्वाची आहे. आणि काही महिलांचं तर खरंच कौतुक करतो की त्यांनी स्वतः आमच्याकडे कुठल्याही प्रकारे जमीन नसताना आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक निश्चित प्रकारे आम्हाला या फार्मर कपच्या द्वारे मी आमच्या डॉक्टर पोळ साहेब किंवा सगळ्यांचंच पाणी फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं त्या सर्वांना एक मार्गदर्शन लाभलं. आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे, कुठे आपण शेवटी शेती करताना पहिल्यांदा आपण जर सगळे एकत्र आलो, चांगल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं. आणि विशेषतः तुम्ही सर्वांनी आमच्या कृषी विभागाचं पण सर्वांनी आभार मानले की एक खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या कृषी विभागात आपल्या सगळ्यांना मिळतंय. शेवटी आपण इथून पुढे एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण सर्व मिळून एकत्र येऊन जर आपण शेती केली आणि कुठलाही जर व्यवसाय केला तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे होतो. आणि आपण आपल्याकडे पाहिल्यानंतर आपण ज्या ठिकाणी काम करतायत शेवटी आपण आपल्या सगळ्यांचं शेतीशी नातं, शेतीशी बांधिलकी ती वेगळी आहे. आणि यातनं निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना एक वेगळ्या प्रकारची नवी एक उमेद तुमच्यामध्ये तयार होऊन एक चांगल्या प्रकारच्या या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपण हे गटशेती सगळी एकत्र आलेला आहे. निश्चित प्रकारे या क्लबमध्ये आपण सर्वांनी भाग घेतलेला आहे. मी एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच शेतीमध्ये निश्चित प्रकारे एक बदल आपण सर्वांनी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे यामध्ये घडवून फार महाराष्ट्र पुन्हा एकदा एक महाराष्ट्रामधनं शेतीमध्ये चांगलं काम आपण करू शकतो. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्या सर्वांना उत्पादन मिळू शकतं, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. हा आदर्श आपण संपूर्ण या राज्याला आपण देऊया. आणि मी खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की आज जरी आपण या निमित्ताने जरी सगळे एकत्र आलो, आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी हवामान बदलामुळे आपण मगाशी सांगितलं आपल्या एल संकट असेल, कधी पाऊस ज्यादा पडतोय, कधी पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, दुष्काळ होते. आणि अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची मदत ही राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत हे आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे. कर्जमाफी सारखा निर्णय असेल की शेवटी कर्जमाफीचा विषय असेल, आपल्याला माहिती आहे की आपल्याला 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचे जे आपल्या विजेचं बिल आहे ते साधारणतः या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी ते मान्य हे केलेलं आहे. आणि अनेक शासनाच्या केंद्र सरकारच्या योजना त्या माझ्या शेतकऱ्यांना आपण देतोय. हे मी मुद्दाहून आज सगळे आपण राज्यात हे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना समजलं पाहिजे की आपली मुख्यमंत्री महोदय खूप काळजी घेत आहेत. भविष्यात सुद्धा आपण निश्चित प्रकारे या फार्मर क्रॉप आज आपण सगळेजण एकत्रित उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.